अध्यक्ष डॉक्टर अनंतराव देशमुख सर देशमुखांचा माझा परिचय जवळजवळ वाटतं 30-40 वर्षाचा आहे. ती चेंबरला जेव्हा महासंचालक होते आणि आता जे चेंबरचं स्वरूप दिसतंय सेनापती बापट रोडचं, त्या हॉटेलपासून ते शेवटपर्यंत म्हणजे मॅरियटपासून ते पुढं, या सर्व याची जे प्रमुख काम त्यांनी केलं ते पैकी सर देशमुख आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचा औद्योगिक क्षेत्राशी भरपूर संबंध आला आणि व्यस्त असताना त्यांनी याच काळात PhD पण केली. म्हणजे हे सगळं सांभाळून असे आपल्याचे प्रमुखपणे लेखक आहेत सुद्धा ते. आणि म्हणून मला वाटलं की त्यांना आज बोलवलं तर जास्ती आपल्याला आणखी चांगले विचार ऐकायला मिळतील. त्यांचे आल्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो. डॉक्टर संजय कंदरगावकर हे पण कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य 2 ठिकाणी होते. पण यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन याचं चेंबर कुठला व्यापारी चेंबरच्या याला भेट देतील किंवा इतर ठिकाणी जातील असे त्यांनी बरेच उपक्रम केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मध्ये कॉमर्स विषयी कशी आवड निर्माण होईल याचा ते जास्ती प्रयत्न करतात, असे ते आहेत. उत्कर्षजी जोशी हे आमचे वाईकर मित्र आहेत, गेली 60 वर्ष जवळजवळ. पण मुख्य म्हणजे माझं लिखाणाच्या क्षेत्रातलं जे काम आहे त्याची सुरुवात त्यांनी माझं पहिलं पुस्तक काही विचार न करता वृत्तपत्र लेखन तंत्र आणि मंत्र म्हणून त्यावेळेला काढलं होतं 1983-84 सुमारास. आणि नंतर माझी 15 पुस्तकं त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहेत. आणि मी या पुस्तकामध्ये त्यांचा हे केलं आहे, समावेश जो केला आहे त्यांच्याविषयी, तो केवळ ते माझे मित्र आहेत म्हणून किंवा माझं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं म्हणून नाही, पण उद्योजक कसा निर्माण आणि विकसित होतो याचे उत्तम उदाहरण आहे की फुटपाथवरती पुस्तकं विकणारा एक खेडेगावात आलेला तरुण आज 3000 पुस्तकं प्रसिद्ध करू शकतो. त्याशिवाय आळंदी संस्थांचे ते अध्यक्ष होते आणि इतर प्रकाशन व्यावसायिकाची जी संघटना आहे त्यांचे अध्यक्ष होते. आणि इतर ठिकाणी असून आज 85-86च्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह अत्यंत चांगला आहे. त्यामुळं उद्योजक कसा घडतो आणि कसा घडावा याचं उदाहरण म्हणून त्याला या पुस्तकात मुद्दाम घेतलेलं होतं. हे आपल्याला माहितीच आहेत, सातारचे आहेत आणि बोलण्यामध्ये तज्ञ आहेत, तेव्हा तुम्ही बोलत नाही. आणि आपल्या इथं उपस्थित आपण सर्वजण, मला पुरुषोत्तमभाई शर्मा इथं दिसत आहेत, व्यापारी मित्रचे. यांच्या वडिलांनी JD शर्मा साहेब यांनी मला लेखनाचं उत्तेजन भरपूर दिलं. ते मला विषय सुचवायचे आणि एखाद्या महिन्यात जर लेख दिला नाही तर ते मला म्हणायचे अजून लेख का नाही. आणि त्यातनं माझी लेखन कला वाढत गेली. जवळजवळ गेली 40-45 वर्ष मला वाटतं मी व्यापारी मित्रमध्ये या नात्यानिमित्ताने लिहितोय. इतरही माझ्या ओळखीचे भरपूर इथं बरेच जण आलेले आहेत, या सर्वांचं मी स्वागत करतो. आता जो विषय आहे तो 100 जागतिक जगप्रसिद्ध उद्योजक किंवा जागतिक उद्योजक हा पुस्तकाचा विषय आहे. आणि हा विषय निवडायचं एक कारण असं आहे की आपल्याला अशी समजूत असते की उद्योग करायचं म्हटलं म्हणजे एकतर आपलं ते काम नाही, क्षेत्र नाही, किंवा आपलं वय नाही, किंवा आपल्या घराण्यात त्याची परंपरा नाही, किंवा आणखी काहीतरी, किंवा यापेक्षा नोकरी चांगली मिळू शकते असं असेल. पण जर मनात आणलं तर उद्योजक निर्माण होऊ शकतो. त्याला मग त्याची संपत्तिक स्थिती काय आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे, त्याचं शिक्षण किती झालंय, त्याचा पूर्वीचा अनुभव आहे की नाही, हे सर्व मागं पडतं, याची काही आवश्यकता नसते. त्यामुळे या पुस्तकाचे मी विशेषतः यांचा समावेश केलेला आहे 100 लोकांचा, 100 उद्योजकांचा. ते असे आहेत की ज्यांनी शून्यातनं सुरुवात केली आणि शून्यातनं सुरुवात करून आर्थिक अडचणींना तोंड देऊन आपला उद्योग जगभर नेला, केवळ एका ठिकाणीच नाही. आणि त्याबरोबर काही त्यांनी नोकरी किंवा इतर लोकांना नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था केली, नवीन उद्योग आणि निर्माण होतील असं बघितलं, असे मी निवडलेले आहेत. आणि ते विविध क्षेत्रातले आहेत. त्यामुळे असं नाही की हाच एक विषय उद्योगाचा आहे इतर नाही असं नाही. अगदी मोटर कार विमानापासून ते फार साध्या घरातल्या पुस्तक प्रकाशन असेल, दागिने विकणं असेल, किंवा किरकोळ विक्रीचं दुकान, असे विविध क्षेत्रातले लोक त्यात घेतलेत. आणि जपानपासून अमेरिकेपर्यंतचे आहेत आणि गेल्या 150 वर्षातले आहेत. म्हणजे उद्योजकता
त्यावेळेपासून कशी विकसित होत गेली हे त्यातनं दिसून येईल. आणि त्याची काही उदाहरणं मी आता सांगणार आहे. पण त्यापूर्वी मला एक नेहमी असा प्रश्न पडतो की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर गेलं किंवा त्यांची जेव्हा जाहिरात येते तर त्यांच्या जाहिरातीत मुख्यतः ते सांगतात की प्लेसमेंट किती लोकांना आम्ही दिली, म्हणजे आमच्यापैकी किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, हे त्यांचा मुख्य सांगण्याचा उद्देश असतो. की त्यामुळे आपल्याला तुम्ही आमच्या कॉलेजला म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. त्यांच्याकडे प्लेसमेंट सेंटर असतं, पण एंटरप्रेन्योरशिप सेंटर असलेल्या मला वाटतं कॉलेजेस फारसे कोणी दिसत नाहीत. तर आपल्याकडं जर हे करायचं असेल तर एंटरप्रेन्योरशिप सेंटर्स कॉलेजमध्ये चालू झाली पाहिजेत. आणि आता शासनाच्या भरपूर योजना आहेत की त्याच्यामधनं आपल्याला एनकरेजमेंट ते देऊ शकतात. इतर उद्योगांच्या काही संघटना आहेत त्या आपल्याला मदत करू शकतात. चेंबर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे तशा. तर याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आता वयाची अट नाही, त्याला जर बघायला झालं तर 60 नंतरचा माणूस बहुतेक निवृत्तीकडे जायचा विचारत असतो. पण आपल्या इथं KFCची दुकानं बऱ्याच ठिकाणी आहेत. KFC चिकन, केंचुकी फ्राईड चिकनची जिमखान्यावरती आहे, गावात आहे सगळीकडं. याची सुरुवात ज्याने केलं तो कर्नल सँडर्स म्हणून जो होता, त्यांनी 60 नंतर हा उद्योग चालू केला. त्याच्या आधी त्यांनी बरेच उद्योग केले आणि बहुतेक ठिकाणी तो फारसा काही यशस्वी झालेला नव्हता. आणि त्यांनी एक टपरी टाकली होती, तिथे काहीतरी फ्राईड चिकन द्यायचा. आणि एका प्रवासात तो एका ठिकाणी गेला असता, एका साध्या घरामध्ये बाईने त्याला एक चिकन दिलं आणि त्याची चटणी लावलेली होती ती इतकी छान होती, त्याला भयंकर आवडली. आणि मग त्याने बघितलं की आपल्याला हे काय करता येईल, म्हणून त्या पैशात त्याने संधान बांधलं आणि मग तिची चटणीची रेसिपी शिकून घेतली. आणि मग ती आपल्या चिकन बरोबर ती द्यायला सुरुवात केल्यावर त्याचा इतका उद्योग वाढला की आता जगभर पसरला. आणि 70 नंतर तो निवृत्त झाला, म्हणाला मी आता फक्त आपल्या या उद्योगाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करेन, म्हणजे एक सिम्बॉल म्हणून. आणि आज KFCचं जर आपण सिम्बॉल बघितलं तर त्याचं चित्र त्याच्यावरती आहे. तर असा वयाची अट नाही हे मुख्य, म्हणजे लहानपणातलं पाहिजे असं काही नाही. दुसरी गोष्ट अशी की कुतूहल म्हणून सुद्धा आपल्याला उद्योग चालू करता येतो. आपल्या आता मॅकडॉनल्ड्स सगळीकडे दिसतात. मॅकडॉनल्डची दुकानं प्रत्येक कोपऱ्यावरती आहे. पुण्यात नव्हते, एकेकाळी पहिल्यांदा बेंगलोरमध्ये जेव्हा मॅकडॉनल्ड चालू झालं तेव्हा हा आपल्या देशाचा उद्योग नाही म्हणून लोकांनी निदर्शने केली, आपल्याला नको हा म्हणून. आणि आज बघितलं तर कोपऱ्यावरती मॅकडॉनल्ड आहेत. त्याचा जो मुख्य आहे तो लेक रॉक म्हणून जो होता, त्याचा मुख्य उद्योग होता तो म्हणजे मिक्सर विकायचे, निन्या ज्यूसचे वगैरे. आणि त्याने बघितलं की या कॅलिफोर्नियामध्ये एका गावातून आपल्याला मिक्सरचे ऑर्डर्स फार येतात. आणि त्यासुद्धा एक मिक्सर नाही, एका वेळेला 5 मिक्सर कसे, 5 सिलेंडर्स कसे असतील असे असलेले मिक्सर त्याला पाहिजे होते. तर तो बघायला गेला, त्याने बघितलं की बाहेर लोकांची रांग लावली होती आणि तिथं ते मॅकडॉनल्डचे जे बर्गर्स आहेत ते विकायचं काम होतं आणि त्याच्यावर निर्णय प्रकारचे ज्यूस. मग त्याने त्या मालकाला विचारलं, बाबा तू काय करतो? तो म्हणाला मॅकडॉनल्ड माझं नाव आहे आणि मी हा इथं उद्योग करतो, तुम्ही त्याचा विस्तार का नाही करत? नाही म्हणाला, कोणाला डोकेदुखी पाहिजे म्हणून त्याचे नाही म्हणून सांगितलं, म्हणून मला तुम्ही द्या ते काम. आणि मग त्याने ते काम हाती घेतलं आणि आज बघितलं तर मॅकडॉनल्ड्स जगभर सगळीकडे आहेत. पुण्यामध्ये सुद्धा 10-15 ठिकाणी तरी असतील. इव्हन हायवेला सुद्धा आता दुकान त्याची आहेत. म्हणजे कुतूहल म्हणून सुद्धा आपण एखादा विषय जर बघितला आणि त्याच्यात ठरवलं की आपण हे करायला हरकत नाही तर होऊ शकतं. तिसरं आहे स्त्री म्हणून करायचं की नाही उद्योग असं बघितलं तर आपल्यामध्ये किरण शाह मुजुमदार म्हणून आपल्याला कदाचित माहिती असतील. या महिला आहेत, त्याने याच्यामध्ये मध्यार्क तयार करण्याच्या याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलं ऑस्ट्रेलियामध्ये. आणि त्या परत आल्यावरती त्यांना त्या नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केला तर ते मद्यनिर्मिती करणारे म्हणाले आम्हाला स्त्रिया नकोत कारण हे स्त्रियांचं क्षेत्र नाही. म्हणून त्यांनी स्वतःचा बायोस्कॅन म्हणून उद्योग चालू केला आणि आता त्या इतरांना हे पुरवतात, मद्यार्क पुरवतात. आणि त्याला जेव्हा विस्तार करायचा होता तेव्हा त्यांना पैसे पाहिजे होते. ते शॉ नावाच्या एका युरोपियन ग्रहस्थांनी त्यांना पैसे केले, मग त्यांचं पुढे लग्न झालं म्हणून ते किरण शाह मुजुमदार असं त्यांचं नाव. म्हणजे स्त्री असली म्हणजे काय तिनं करू नये असं काही नाही आहे. आणि पुढचा जो आहे कडाव म्हणून, म्हणजे कोणाबद्दल तरी आपल्याला कीव येते. तर पुण्याला सिम्बॉयसिस आपल्याला माहिती असेल, त्याचे मुख्य डॉक्टर मुजुमदार हे फर्ग्युसन कॉलेजचे रेक्टर होते हॉस्टेलचे. आणि त्याने पहिले एका खोलीमध्ये एक मुलगा पडलेला, बाहेरची एक मुलगी पण तिला खिडकीतनं काही देते. ती कुतूहल म्हणून बघायला गेले आणि त्यांनी बघितलं तो मुलगा आजारी होता आणि त्याची मैत्रीण त्याच गावाची होती, त्याला काहीतरी बाहेरनं अन्न देत होती. हे बघितल्यावर त्यांच्या मनात विचार आला की असं असेल तर हे भयंकर सिरियस
हे आणि या मुलांच्याकडे परदेशातले आपण बघितलं पाहिजे. आणि त्यातनं सिम्बायोसिसची सुरुवात त्यांनी केली आणि आज बघितलं असेल सिम्बायोसिसमध्ये परदेशातले जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत आणि त्यांची सेंटर्स बऱ्याच ठिकाणी झाले आहेत, विद्यापीठं झालेली आहेत आणि त्यातलं एक स्किल डेव्हलपमेंटचं विद्यापीठ हे विशेष आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आता जर बघितली तर लहानापासून सुरुवात करून उद्योग कसा वाढू शकतो, तर तसं लक्ष्मणराव किर्लोस्करांचं उदाहरण, ज्याची आज आता 4वी-5वी पिढी आता काम करते आहे, त्यांची सुरुवात म्हणजे ते ड्रॉइंग मास्टर होते आणि त्यावेळेला सायकली नुकत्याच इंडियात यायला लागल्या त्या इंग्लंडमधनं. तर आज जसे मोटर ड्रायव्हिंग स्कूल असतात तसं त्याने बेळगावला सायकल चालवायचं स्कूल चालू केलं आणि त्या स्कूल चालू करताना त्यातनं वाढत मग पुढे त्याला काही कामं, यंत्राची कामं आली, त्याने नांगर तयार केले, फाळ तयार केली नांगराची. आणि लोक म्हणाले, शेतकरी म्हणाले की आपल्या जमिनी, आपल्या मातेला म्हणजे भूमातेला नांगराने कसं, लोखंडी नांगराने कसं हे करायचं, म्हणून ते बघायला गेले. मग त्यातनं त्यांनी बघितलं की त्यांना करून दाखवलं की काही नाही काही होत नाही आणि त्यातनं पण तो उद्योग वाढून घेताना जगभर तो गेलेला आहे. म्हणजे लहान सुरुवात करून सुद्धा काही होऊ शकतं, हा त्याचा उद्योग आहे. आता कौटुंबिक व्यवसायापेक्षा निराळे सुद्धा आपण काही करू शकतो. आज आपल्या घराघरामध्ये सोने नाव ऐकलं नाही असं कोणी नसेल. त्याचा जो फाउंडर होता आकियो मोरिता म्हणून, त्याच्या वडिलांचा साके तयार करायचा व्यवसाय होता, हे होती. म्हणजे साके म्हणजे सारणे जॅपनीज बिअर, ते तांदळापासून करतात आणि आपल्या मुलाने ते करावं म्हणून ते शाळेत असताना 10-12 वर्षाच्या असल्यापासून मुलाला ग्रूमिंग करायचं म्हणून आपल्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये सुद्धा त्याला ते बसवायचे आणि त्याचा विषय हे होता की बुवा आपला याने हा पुढे उद्योग चालवावा. पण याच्यामध्ये निराश काय, तो कॉलेजला गेला, तिथं त्याच्या सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रोफेसरांची ओळख झाली आणि त्यातनं त्यांनी त्याला सांगितलं की तू इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीतरी कर. त्यातनं मग तो वाढत आज सोनी कॉर्पोरेशन हे जगभर पसरलेलं आहे. आणि पहिली गोष्ट त्यांनी केली ते अमेरिकेमध्ये गेली आणि तिथं त्यांनी बघितलं की पहिलं त्यांच्या कंपनीचं नाव लांबलचक होतं. ते म्हणाले एवढं मोठं नाव आहे तर कोणाला कळणार नाही. त्यातनं मग त्यांनी सोनी कॉर्पोरेशन हे नाव घेतलं आणि आज जगभर घरोघरी ते नाव पोचलेलं आहे. म्हणजे कौटुंबिक व्यवसायापेक्षा आपण निराळी काही करू शकतो हे सिद्ध होतं. ठरवून उद्योग निर्माण करायचं म्हटलं तर म्हणजे आपल्या लहानपणापासून जर एखाद्या ठरवलं मला हाच उद्योग करायचा तर ते होऊ शकतं. सॅम वॉल्टन म्हणून वॉलमार्टचा जो प्रमुख आहे त्यांनी लहानपणापासून ठरवलं की मला रिटेलिंगमध्ये किरकोळ विक्रीच्या दुकानात जायचं, स्टोअर्स असतात ना आपल्याकडे तशी, आणि त्यातनं त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा दुसऱ्या याच्याकडं अनुभव घेतला आणि त्यातनं सुरुवात करून वॉलमार्ट हे त्यांनी चालू केलं. आज जगभर त्यांचे 20 लाख कर्मचारी आहेत आणि त्यातले अमेरिकेमध्ये जवळजवळ 13 लाख आहेत. आणि कुठलीही जगातली गोष्ट तुम्हाला मिळत नाही असेल तिथं नाही, त्यांच्या कुठल्याही स्टोअरमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती वस्तू विकायला असतात. म्हणजे त्या वस्तू तयार करणारे जे उद्योग आहेत त्यांचा त्यातनं फायदा होतो आणि ती उद्योजक निर्माण होऊ शकतो. आता आबासाहेब गरवारे कॉलेज इथं जवळच आहे. त्याचे प्रमुख जे होते आबासाहेब गरवारे हे मूळचे मेकॅनिक होते, मोटर मेकॅनिक. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास त्यांनी बघितले की इथं मोटारींना आता भारतामध्ये मागणी वाढती आहे आणि पहिल्यांदा मोटार यायचे ते इंग्लंडमधनं सेकंड हँड मोटार यायचे. मग ते तिकडे गेले इंग्लंडमध्ये आणि तिथं त्यांनी निगोशिएशन्स करून आपल्या इथं नव्या गाड्या कशा येतील बघून त्याचं गॅरेज चालू केलं. त्यांना तो वाढत गेला. पुढे त्याने तो प्लॅस्टिकच्या क्षेत्रात चालले. असं हे उदाहरण होऊ शकतं. आता साधं दुसरं क्षेत्राची लाज नाही ह्याचं जे एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे हनुमंत गायकवाड नावाचे ग्रस्त आहेत. त्यांची BVG म्हणून भारत विकास परिषद म्हणून कल्पना आहे. ते मूळचे माझ्यासारखे टेल्कोमध्ये होते इंजिनियर आणि टेल्कोमध्ये असताना एक दिवशी एके वेळेला त्यांचे जे झाडू काम करणारे साफसफाई करणारे जे आहेत ते कोणी आले नाहीत, ते प्रमुख, आणि सगळं त्यांचं हे थांबलं. तर ते तिथले लोक विचार करायला काय करावं याच्यावर. ते हनुमंतराव गायकवाड म्हणाले मी हे काम आधी घेतो आणि त्यांनी ती नोकरी सोडून त्यांनी साफसफाईचं काम करायचं सुरू केलं. आज राष्ट्रपती भवनापासनं पंतप्रधानांचा हाऊस, आपलं पार्लमेंट, इथपासनं अनेक एअरपोर्ट, अनेक महत्वाची ठिकाणं इथं त्यांचे लोक काम करतात. 80,000 लोक त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी किमान 10 लाख लोकांना रोजगार पुरवेन एवढं मला वाटतं. तर अशी उदाहरणं आहेत. आता आपण त्याचा अधिक विचार या पुस्तकात करू शकतो आणि मला आशा आहे की
अशा उदाहरणातून कित्येक लोक प्रेरणा घेतील आणि काय करतील. आताच मला एक बाई भेटल्या होत्या, त्या उद्योजकता विकास या क्षेत्रावरतीच काम करत आहेत आणि त्यांच्या मला त्यांनी आवडीने पत्करलेलं आहे. तर असं कॉलेजमध्ये सुद्धा म्हणजे हा विचार मांडला पाहिजे की तुम्ही आंध्रप्रदेश डेव्हलपमेंट करण्याचं सुद्धा काहीतरी एनकरेजमेंट दिली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, हा एक माझा प्रयत्न आहे. तर मला वाटतं की आपल्याला हे पुस्तक आवडेल आणि हे पुस्तक प्रसिद्ध करायची जबाबदारी आणि हा विषय सुचवायची सुद्धा म्हणजे उत्कर्ष जोशांचीच आहे. त्यांनी सांगितल्यामुळं मी हाती घेतला. तर मला अशीच पुढे पुस्तकं प्रसिद्ध करायची तुम्ही संधी द्या असं मी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो.